नेहमी स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। टेटचा जो निकाल लागलेला आहे आणि या टेट निकालानंतर खूप साऱ्या महिला भगिनी आहेत ज्यांना चांगले मार्क्स आहेत आणि पुरुषांचा जो कॅटेगरी वाईज आपला जो काही रिझल्ट आलेला आहे, प्रत्येकाकडे तो कॅटेगरी वाईज रिझल्ट आहे। त्यावरून सुद्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या युट्यूबच्या माध्यमातून आपण बघत आहात की आपला कटअप त्यापर्यंत येईल का, आपले मार्क्स एवढे आहेत, आपण खरंच या कटअप मध्ये बसू का, यावर्षी आपण शिक्षक म्हणून रुजू होऊ का, असं प्रत्येक महिला भगिनीला हा प्रश्न पडलेला आहे। परंतु पुरुषांपेक्षा महिलांना चांगले मार्क्स आहेत हे आपल्याला यावरून दिसून येत आहे। आपल्याला जनरल कॅटेगरी असेल किंवा ओबीसी कॅटेगरी असेल, वेगवेगळ्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना, ज्या महिला भगिनी आहेत त्यांना नेमके किती मार्क्स आहेत या संदर्भात आपण पाहणार आहोत आणि त्या कॅटेगरी वाईज आता कट ऑफ किती खाली उतरणार आहे, 100 ते 130 दरम्यान किंवा 150 दरम्यान किती विद्यार्थी आहेत, यावरून आपल्या सर्व महिलांना समजणार आहे की नेमकं आपला कट ऑफ किती लागणार आहे। आणि हा स्पेशली जो व्हिडिओ आहे हा महिला भगिनींसाठी असणार आहे, जे महाराष्ट्रातील ज्या काही महिला भगिनी आहेत ज्यांनी टेट परीक्षा 2025 दिलेली आहे, अशाच महिला भगिनींना आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टलला आपल्याला नोंदणी करता येणार आहे। आणि हा जो कटअप असणार आहे, हा जो कटअप सांगतो आहे मी, तर महिला भगिनींनी हे लक्षात घ्यायचं आहे, हा कटअप जर शासनाने हा बदल केला, कोणता बदल, तर पहिल्यांदा 9वी ते 12वीचा कटअप त्यांनी लावला, नंतर 6वी ते 8वीचा कटअप लावला आणि 1ली ते 5वीचा कटअप, यानुसार जर त्यांनी वरून खाली जर कटअप लावत आणले तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे। आणि ज्यांना चांगले स्कोर आहे, चांगला स्कोर आहे आणि चांगली विद्वत्ता आहे, जास्त ते शिकलेले आहेत, MA आहे, MSc आहे, अशा विद्यार्थ्यांचा मात्र वरच्या लेवलला त्यांचा फायदा होणार आहे। आणि जे डीएड बीएड झालेले विद्यार्थी आहेत, डीएड झालेले विद्यार्थी आहेत, ते 1ली ते 5वी साठी लायबल आहे, TET1 TET2 पास आहेत, असे सर्व विद्यार्थिनी जे आहेत किंवा महिला भगिनी आहेत ते 1ली ते 5वी करिता येणार आहेत, जे झेडपीच्या शाळांमध्ये ते रुजू होतील। तर आपण या ठिकाणी कटअप बघू। आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा जो कटअप असेल किंवा येणारे जे काही अपडेट असेल ते आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील। तर बघा महिला भगिनींनो, हा पवित्र पोर्टलचा कटअप आहे आणि हा कटअप लक्षात घ्यायचा आहे, संभाव्य कटअप आहे। मी वारंवार सांगतोय तुम्हाला, हा संभाव्य कटअप आहे। काही विद्यार्थी असे विचारतात की अजूनपर्यंत जागा आलेल्या नाही, तुम्ही कसं काय सांगताय? आपल्याला जसं संभाव्य पेपर आपल्याला काढता येतं, संभाव्य उत्तर चाचणी आपल्याला काढता येतं, संभाव्य प्रश्नपत्रिका काढता येतं, मग या सर्व बाबी आपल्याला करता येतं, संभाव्य कटअप सुद्धा आपल्या जागेनुसार काढता येणार आहे। 8,000 ते 10,000 जागेचा 10,000 जागेचा 8,000 ते 10,000 जागेचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत आणि त्यानुसार आपला कटअप किती येणार आहे या कॅटेगरी वाईज हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। पहा, जनरल कॅटेगरीच्या ज्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनी आपल्या 26,415 महिला आहेत। नंतर ओबीसीच्या कॅटेगरी ज्या आहेत त्या किती, 43,574 आहे। पण जनरल कॅटेगरीचा आपण विचार केला तर जनरल कॅटेगरीमध्ये सर्वच महिला येतात, म्हणजे या सर्व कॅटेगरीच्या ज्या महिला आहेत त्या महिला कुठे जाणार आहेत, जनरल कॅटेगरीमध्ये जाणार आहे। हा त्यांचा एक फायदा होतो आहे। मग महिला किती आहेत, फक्त 26,000 महिला आहेत, लक्षात घ्यायचं आहे। 26,000 महिला आहे आणि त्यात 100 ते 130चा जर कटअप पकडला आपण, तर यानुसार आपला जर विचार केला जनरल महिलांचा, तर हा कटअप आपला 120 ते 125च्या दरम्यान जाऊ शकतो। हा जर जनरलचा कटअप आहे, हा 120 ते 125च्या दरम्यान जाऊ शकतो, हा लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे महिला भगिनी। मग या जनरल मध्ये कोण येतं, तर जनरल मध्ये कोण येतं, तर जनरल मध्ये सर्व ज्या कॅटेगरी आहे, मग ती ECBCची असेल, EWSची, SBCची, NT, VGNT किंवा SC किंवा STची जरी विद्यार्थिनी असेल किंवा महिला असेल तरी पण ती जनरल मधून येते। म्हणजे तिची जागा जी कॅटेगरीतली आहे, तिला जास्त मार्क्स असेल तर ती या ठिकाणी जाणार आहे। म्हणजे तिची जागा कोणासाठी मोकळी होणार आहे, एका कॅटेगरीच्या मुलीसाठी होणार आहे। म्हणजे कॅटेगरीतला जो कटऑफ आहे तो यामुळे कटऑफ कमी येणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। जरी विद्यार्थिनी संख्या कमी आहे, बघा 26,000 आहे, इकडे ओबीसी किती आहे, 43,000 आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट असल्यासारखं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। नंतर ओबीसीचा कटऑफ जो आहे, ओबीसीतल्या ज्या महिला भगिनी आहेत त्या पण 43,000 महिला आहेत, 43,574 महिला आहेत। याचा विचार जर आपण केला तर हा जर कटऑफ आहे तर हाही कटऑफ आपल्याला इथं जाऊ शकते, कारण इथल्या ज्या महिला भगिनी आहेत त्या कुठे जाणार आहेत, जनरल मध्ये जाणार आहेत, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे। म्हणून हा जो कटऑफ आहे हा कटऑफ 120 पर्यंत जाऊ शकते। आपण कितीचं प्रमाण घेतलेलं आहे, जागेचं प्रमाण आपण घेतलं आहे 8,000 ते 10,000 पर्यंत आपण हा जागेचा कटऑफ घेतला आहे। मग याचा फायदा कोणाला होणार आहे, फायदा यासाठी लक्षात घ्यायचा आहे, महिला जनरल महिला म्हणजे आपण जाणार आहोत, त्यामुळे महिलाचा हा एक फायदा होऊ शकते। नंतर पुरुष त्या ठिकाणी येऊ शकत नाही, पुरुषांच्या जागा ज्या आहेत त्या महिला घेऊ शकतात, जनरल मधल्या ज्या पुरुषांच्या जागा आहेत त्या सुद्धा महिला घेऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे। मग तो एक फायदा। आणि समांतर आरक्षणाच्या ज्या काही रिकाम्या जागा राहिलेल्या आहेत, कोणते समांतर आरक्षण, ऑर्फन असेल, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल किंवा मग एक सर्व्हिसमॅन असेल, असे जे आहे समांतर आरक्षणातील जे मुद्दे आहेत
ते आपण क्लिअर करतो म्हटलं तर त्यात आपल्याला फायदा भेटणार आहे, कारण हे सर्व जागा रिक्त असताना आपला कन्व्हर्टेड त्या ठिकाणी होत आहे आणि त्यात महिला सुद्धा कन्व्हर्ट होणार आहे. त्यामुळे यात आपला फायदा होणार आहे. हा कट ऑफ जो आहे हा 120 पर्यंत 10,000 8,000 जागा जर आल्या तर 120 पर्यंत हा कट ऑफ येऊ शकतो. ओबीसीचा कट ऑफ सुद्धा तोच राहू शकते, कारण जनरल आणि ओबीसीचा सेम कट ऑफ असतो. कितीही जरी जागा असल्या तरी यानुसार कट ऑफ असतो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नंतर आहे आपल्या एससी भगिनी. एससी भगिनीचा 19,184 एससी भगिनी आहेत. त्यामध्ये चांगला त्यांनी गुण मिळवलेले आहे. 148 150 160 पर्यंत महिला आहेत, 167 पर्यंत महिला आहेत. तर त्या 130च्या वर जे महिला आहेत त्यांचा कट ऑफ आपण जर विचार केला तर त्या जनरल मधूनच जाणार आहे. समजलं? मग जनरल मधून जर एसटी महिला जात असेल तर ज्या जागा असतील मग त्या 150-200 जर विद्यार्थिनी असेल किंवा 1,500-1,000 जर विद्यार्थी असेल तर त्याचा फायदा हा एससी कॅटेगरीतील मुलींसाठी होणार आहे, महिलांसाठी होणार आहे. म्हणजे हा एससी कॅटेगरीतला कट ऑफ जो आहे तो हा 115 पर्यंत येऊ शकतो, म्हणजे पुन्हा 5 मार्कांखाली येऊ शकतं. कारण इथले जे टॉपवाल्या ज्या मुली आहेत म्हणजे 135 असेल किंवा 125 असेल तर ते कुठे लागेल? ओपन मध्ये जाणार आहेत आणि या जागा मात्र कोणासाठी खाली होणार आहे? कॅटेगरीतील महिलांसाठी. म्हणून हा एक फायदा 115 पर्यंत हा कट ऑफ जो आहे हा एससी कॅटेगरीतल्या महिलांचा येणार आहे, हा समजून घेणार आहे. नंतर सर्वात कमी कट ऑफ जर आपण विचार करतो म्हटलं तर आपण कायमस्वरूपी आपण विचार करतो की एसटी महिलांचा जो कट ऑफ, महिला किती आहेत? एसटी महिला 8,482. त्यामध्ये 100च्या वर किती आहेत? 100च्या वर महिला आहेत 130, 3,300 100च्या वर महिला आहेत आणि त्यात 130च्या वर 200च्या 300च्या वर कट ऑफ म्हणजे महिला आहेत. तर मग यांचा जर विचार करतो म्हटलं तर ह्या जर 130च्या वर असेल तर ह्या सर्व महिला कुठे जाणार आहे? ह्या सर्व महिला जनरल मध्ये जाणार आहेत. जर कट ऑफ जनरलचा 125 लागला तर इथल्या महिला कुठे जातील? जनरल मध्ये जातील. इथल्या काही महिला समांतर आरक्षणात एक काय होईल? कन्व्हर्टेड होईल आणि यासाठी राहिलेला जो कट ऑफ असेल तो कट ऑफ यांच्यासाठी येईल. म्हणजे हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ महिलांचा जो आहे हा 95 ते 100 येईल. लक्षात घ्यायचा, हा सर्वात कमी कट ऑफ असेल एवढ्या कॅटेगरीच्या मानातून. 95 ते 100 पर्यंत येईल, अलीकडचं 90 पर्यंत येईल. 1ली ते 5वीचा कट ऑफ किंवा 1ली ते 8वीचा कट ऑफ, हे लक्षात ठेवायचं. 6वी ते 8वी किंवा 1ली ते 5वी. आणि आपल्याला मुद्दा मी तुम्हाला सांगतोय, हा कट ऑफ कधी खाली येईल किंवा सर्व विद्यार्थ्यांसाठी संज्ञा मिळणार आहे. तर कशा संज्ञा मिळेल? जर शासनाने ही जर भूमिका घेतली, पहिल्यांदा 9वी ते 12वीच्या वर्गांचा जर यांनी कट ऑफ लावला, नंतर 8वी ते 6वी साठी कट ऑफ लावला आणि नंतर 1ली ते 5वीचा जर कट ऑफ लावला तर यानुसार अशा जागा जर वरून भरत आणल्या तर नक्कीच या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे. कारण जे टीईटी सीटीईटीची गरज नाही, हे सर्व विद्यार्थी ज्यांना चांगला स्कोर आहे ते सर्व जनरल मध्ये जातील आणि वरच्या वर्गासाठी जाणार आहेत 9वी ते 12वी साठी. मग असे विद्यार्थी खाली येणार नाहीत. मग अशा विद्यार्थ्यांसाठी जागा क्लिअर करत आणणं जर शासनाने केलं तर नक्कीच 1ली ते 5वी पर्यंत झेडपीच्या ज्या शाळा आहेत त्यांना सर्व जे काही विद्यार्थी आपल्या तळागाळातील गरीब होतकरू विद्यार्थी आहेत, ज्यांचा डीएड झालेला आहे, 10-10 वर्ष 12-12 वर्ष आजही अभ्यास करत होते, अशा सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे. यानुसार जर कट ऑफ जर लावला तर महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने, तर महिलांचा जो कट ऑफ आहे एसटीचा तो 95 ते 100 पर्यंत येणार आहे 1ली ते 5वीचा. हे लक्षात घ्यायचं आहे. किंवा 1ली ते म्हणजे 6वी ते 8वीचा कट ऑफ हा लक्षात घ्यायचा. नंतर विजेएनटी आपल्याला माहिती आहे, विजेचा 2,656 आपल्या महिला भगिनी आहेत. 2,600 आणि आपल्याला माहिती आहे की यांना जागा पण कमी असते. 2 ते 3% रिझर्वेशन आहे. 100 मध्ये यांना 2 जागा, त्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे. त्यामुळे यांचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ हा ओपनच्या बरोबरचाच हा कट ऑफ असणार आहे. 120चा कट ऑफ असणार आहे विजेएनटीच्या महिला भगिनींसाठी. आणि 120च्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी समजून घ्यायचं आहे की आपला संबंध कुठे येणार आहे? डायरेक्ट 120च्या वर जर असेल तर आपला संबंध येणार आहे जनरल मध्ये. तर त्यांनी जनरल मध्ये जायचा, म्हणजे ज्यांना आपण होऊन जनरल मध्ये तुम्ही जातात आणि बाकीच्या जागा आहेत शिल्लक राहिलेल्या, यात कॉम्पिटिशन असते विजेमध्ये, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. 120 पर्यंत आपल्या विजय बहिणींचा रिझल्ट येऊ शकतो किंवा त्यांचा कट ऑफ येऊ शकतो. नंतर एनटीचे तसंच आहे. एनटी मध्ये आपल्याला माहिती आहे, एनटी मध्ये एनटी बी, एनटी डी, एनटी सी असं हे कॅटेगरी आहे. त्यामध्ये यांना सुद्धा तेच भानगड आहे की यांच्यात 3% ते 2% यांना आरक्षण आहे, 3% पर्यंत आरक्षण आहे. आणि यानुसार यांचं आरक्षण जर आपण केलं तर 11,000 महिला भगिनी आहे, त्यात पण तसंच आहे. इथं जर तुमचा कट ऑफ जर विचार करतो म्हणला तर हाही ओपनच्या बरोबरचाच हा कट ऑफ असतो, 120चा कट ऑफ असतो. आपल्याला संधी मात्र जनरलची आहे. जे 120 पेक्षा जास्त महिला भगिनींना स्कोर आहे त्यांचा विचार कुठं केला जाईल? जनरल मध्ये विचार केला जातो.
नंतर कॅटेगरीतला महिलांमध्ये विचार केला जातो आणि शेवटी समांतर आरक्षणाचा विचार, अशा 3 ठिकाणी आपल्याला संधी मिळणार आहे, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. त्यामुळे माझा कट ऑफ 120 पेक्षा जास्त आहे, माझा कट ऑफ जर 120 पेक्षा कमी आहे, माझा कट ऑफ जर 120 पेक्षा माझं मार्क्स कमी आहे, तर माझं कसं होईल समजून घ्यायचं आहे. 120 हा ओपनच्या बरोबरीचा रेंज आहे आणि त्यानुसार तुमचा कट ऑफ हा खाली उतरू शकते 1-2 मार्काने, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. नंतर एनटीचं 120 सांगितलं मी तुम्हाला. एसबीसीचं पहा 2018 या महिला भगिनी आहेत, मग त्यामध्ये एसबीसीचं आरक्षण आपल्याला सर्वांना माहिती आहे, हे 2% आरक्षण आहे एसबीसीला. मग एसबीसी मध्ये 100 मध्ये 2 जर विचार करतो म्हटलं तर यांचा पण कट ऑफ त्याचनुसार असणार आहे, 120च्या दरम्यान असणार आहे. म्हणून या सर्वांचा कट ऑफ जर आपण विचार केला महिला भगिनींचा, तर 120च्या दरम्यान हा कट ऑफ असणार आहे. जर 120 पेक्षा जास्त मार्क्स असेल तर तुम्ही जनरल मध्ये जाणार आहात, हे सुद्धा लक्षात घ्या. जनरल मध्ये जर गेला तर तुमच्याच कॅटेगरीच्या एका मुलीला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. नंतर ईडब्ल्यूएस मध्ये 5922 कट ऑफ कमी. या इतर कॅटेगरीच्या मानाने एससीबीसी पासून किंवा फक्त एसटी आणि एचडब्ल्यूएस हे 2 सध्या कट ऑफ असे असतात संपूर्ण प्रवर्गातील की जे मागे पुढे असतात. तर सर्वात कमी असते एसटी आणि त्याच्यानंतर असते ईडब्ल्यूएस, बाकी सर्व कट ऑफ मेजॉरिटी सेम असतात. आपण आतापर्यंत एमपीसीचा कट ऑफ पाहिला असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा सरळ सेवा असेल की कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा आपण रिझल्ट पाहिला तर आपल्याला हे 2 कॅटेगरी सध्या कमी दिसताना म्हणजे कमी असते. म्हणून याचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ जो आहे 110च्या रेंजनं असू शकतं. 110 पर्यंत हा कट ऑफ असणार आहे. 110 ते 15च्या दरम्यान हा कट ऑफ असणार आहे ईडब्ल्यूएस आपल्या महिला भगिनींचा. कारण यात प्रवर्ग कमी आहे म्हणजे जाती कमी असल्यामुळे यात कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. काय म्हटलं, जसं ओबीसी मध्ये विभागात 43,574 का जाती जास्त आहे ओबीसी प्रवर्गामध्ये, म्हणून विद्यार्थी सुद्धा संख्या जास्त आहे, परीक्षा देणाऱ्याची संख्या जास्त आहे, जातींची संख्या सुद्धा जास्त आहे, म्हणून कट ऑफ सुद्धा ओपनच्या बरोबरचा असते. इथं परीक्षा देणारे कमी, जाती पण कमी आणि रिझर्वेशन 10%. विचार करा, इकडं 2% आहे, इकडं 2% आहे, इकडं 3% आहे, परंतु इथं मात्र रिझर्वेशन आहे 10%. म्हणजे 100 10 जागा असल्यामुळं आपला हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ कमी येतो. म्हणून हा सुद्धा कट ऑफ किती 10 ते 12 मार्काने कमी येणार आहे. 110 पर्यंत हा कट ऑफ येणार आहे ईडब्ल्यूएसचा. आणि जर जास्त मार्क्स असेल तर जनरल मध्ये संधी ईडब्ल्यूएसच्या मुलींना संधी, आपल्याच कॅटेगरीतल्या मुलींना संधी मिळणार आहे. नंतर एससीबीसीचा विचार जर आपण करतो म्हटलं तर 9,008 जागा आहे आणि हा कट ऑफ सुद्धा महिलांचा आपला 120च्या बरोबरीने असणार आहे, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. एससीबीसीतली महिला भगिनी कुठे येणार आहे तर जनरल मध्ये येणार आहे. 120 पेक्षा जास्त गुण असेल आणि 120 पेक्षा कमी असेल तर कुठे येणार आहे, एससीबीसी मध्ये येणार आहे, आपल्या कॅटेगरीमध्ये येणार आहे. तर विद्यार्थी मैत्रिणींनो हे समजून घ्यायचं आपल्याला की हा जो कट ऑफ असणार आहे संभाव्य कट ऑफ आहे आणि जागेचा आपण जर उल्लेख केला तर 8 ते 10 जर जागा जर पकडल्या तर आपला हा कट ऑफ 120 पर्यंत, इकडे एसटीचा 95 ते 100 पर्यंत येते. कारण यात आपल्या सर्व जे काही रिझल्ट आलेला आहे कॅटेगरी वाईज आपल्याकडे सर्वांकडे पीडीएफ आले असतील, त्या माध्यमातून सर्व महिलांचा आपण त्या ठिकाणी म्हणजे अभ्यास करून ही माहिती काढून आपण त्यानुसार कट ऑफ काढलेला आहे. आपल्या महिला भगिनींनी यावेळी तरी संधी मिळेल, कारण आपण चांगले मार्क्स घेतलेल्या आणि पुरुषांपेक्षा जास्त महिलांनी फॉर्म भरले, ही महत्वाची बाब आहे. महिलांची संख्या सुद्धा जास्त आहे, कट ऑफ सुद्धा पुरुषांच्या बरोबरी नसू शकतं, हे सुद्धा समजून घ्यायचं. 120 आणि ह्या संधीतून तुम्ही जर मध्ये जात असाल तर आपल्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. तुम्हाला कमी गुण असेल तर कॅटेगरीत होईल. एक महत्वाचा विषय असा, मध्ये तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क्स असेल, ओपन म्हणून पास असाल तर तुमची संधी मात्र ओपन मधून मिळणार आहे. पण तुम्हाला जर ओपनच्या कट ऑफ मध्ये जर 90 पेक्षा कमी मार्क्स असेल ना, तुम्ही जरी जास्त गुण असेल 140 न 50 तरी ओपन मधून जाणार नाही, तर तुम्ही कुठं येणार आहात, कॅटेगरीतून येणार आहात. हा एक महत्वाचा विषय आहे. आणि महत्वाचा विषय समजून घ्यायचा आहे की जर महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने 9वी ते 12वी पहिल्यांदा कट ऑफ लावला, नंतर 8वी ते 6वी आणि नंतर 1ली ते 5वी असा जर यांनी कट ऑफ लावत आणले तर नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काहीतरी जागा मिळेल. प्रत्येक म्हणजे कोणते, ज्यांना चांगला स्कोर आहे असा, प्रत्येकच नाही, ज्यांना चांगला स्कोर आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळेल. आता आपल्याला एक काम करायचं आहे, महत्वाचं म्हणजे काय, जास्तीत जास्त जागा कशा येतील म्हणजे कट ऑफ खाली येणार आहे. कमीत कमी जागा आल्या तर कट ऑफ वर जाईल आणि जास्तीत जास्त 10,000 पेक्षा जास्त जागा आल्या तर आपल्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींना संधी मिळणार आहे, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला लढा उभारावा लागेल. आपल्याला सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे असोसिएशन असेल ते विद्यार्थी संघटना असतील, या माध्यमातून सरकारवरती प्रेशर आणून जास्तीत जास्त जागा मिळून आपल्याला या भरतीमध्ये लवकर भरती कशी होईल हे सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तर हा कट ऑफ ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंगचा जो चॅनल आहे त्याचा
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे व्हॉट्सअपची आणि टेलिग्रामची, याला सुद्धा जॉईन व्हा आणि जेणेकरून आपल्या सर्वांना कायमस्वरूपी अपडेट आपल्याला पहिल्यांदा मिळेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.